करायला तू? चल उठा, आम्ही चाललो. तुला जायचं आहे? उठा मग लवकर. प्लेन? डायरेक्ट उठल्या बरोबर प्लेन? चलो चलते हैं. आजी तुझे सॉन्ग कसं आहे? आराम समसम कसं म्हणतात? नाही. कछुआला दाखव ना करून. कुली कुली चमचम. नाही. प्लीज प्लीज. नाही. अद्विक तुझे फिंगर दाखव मला. अद्विक काल मला नेल्स कट केले तुझे. बघू नेल्स. गेम खेळली. तुझी नोज कुठे आहे? आईज, माउथ, लिप्स, टंग कुठे आहे? टंग, टीथ. ओके. चिक चिक. वेर इज युअर चिक? कुठे आहे चिक? कुठे आहे अद्विकची? चिक. चिप्स नाही रे बाबा. हँड. हँड कुठे आहे? चिप्स पाहिजे. चल आपल्याला जायचं आहे आता. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज आहे नागपंचमी आणि मी इथे पूजा करत आहे नागपंचमीची. तर इथे फोटो वगैरे लावले आहेत. तिथे कापसाचे वस्त्र लावलेले आहेत आणि नैवेद्य करून ठेवलं आहे. मी खूप सिम्पल बनवलेलं आहे आता, कारण की माझी पण तब्येत बरी नव्हती. आणि बघा इथे पूजा वगैरे केलेली आहे. बेलपत्र वाहलेलं आहे. कालचा पण उपवास झालेला होता. आणि सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि इथे मी चाललेले आहे डॉक्टरकडे. माझी अपॉइंटमेंट होती रूट कॅनलसाठी. सो मी चालली आणि अद्विकच्या स्कूलची पण वेळ झालेली होती. तर रस्त्यातच अद्विकला मी पिकअप करणार आणि त्याला घेऊनच हॉस्पिटलमध्ये जाणार, कारण की त्याला घरी सोडणं म्हणजे नाही पॉसिबल नाही. आणि मला पण खूप लांब होतं हॉस्पिटल, नाही तर मी एकटीच जात असते. सो इकडे बघा मी अद्विकच्या स्कूलला आलेले आहे आणि अद्विकला घेऊन चाललेलं आहे. आणि अद्विकच्या गप्पा गोष्टी ऐका तुम्ही. काय केलं स्कूलमध्ये? कोणी आणलं आईस्क्रीम? तुझ्यासाठी आणली कोणी? हाय कर. कसं कसं? वा मजा आली स्कूल मध्ये. काय आली उद्या? बघ मम्माकडे बघ. मजा आली. फेस कसा करतात? बाय कर. कुठे चाललास तू? यायचं बघ. मम्माला नाही ना? भूर चाललास? भूर नाही रे. ओके. खरंच इकडे बघ. हाय कर. आणि इथे मी हॉस्पिटलला आलेले आहे आणि अद्विकचं बघा तिथे हॉस्पिटलमध्ये पण याला प्ले एरिया पाहिजे. तर तिथल्या नर्सने त्याला ती काहीतरी टॉईज आणून दिले, गेम आणून दिले. तर दोघंजण खेळत बसले. मला 1-1.5 तास लागला आहे आणि हे दोघंजण आरामात खेळले. त्यानंतर मी घरी आले आणि घरी आल्याला तो घरी काय बसतो, तो चालला आहे पप्पासोबत. जेवण पण नाही केलं तर यांनी टिफिन सोबत घेतला की याला गार्डनमध्ये खेळता खेळता मी खाऊ घालतो. आणि हे दोघंजणं गेले खाली. म्हटलं 1-1.5 तास तुम्ही जावं आणि याला खाऊ घाला थोडंसं, कारण की हा खेळण्याच्या मूडमध्ये होता. आणि बस इथे हे एन्जॉय करत आहे. आणि बघा इथून मी त्याला आवाज देते. अद्विक, अद्विक. अद्विक बाय बाय बाय.
आद्विक त्याच्या पप्पासोबत जिपली एरियामध्ये गार्डनमध्ये खूप एन्जॉय करतो. त्याला खूप आवडते त्याच्या पप्पासोबत जाणं, खेळणं आणि माझ्यासोबत पण आवडतं, पण जास्त करून त्याच्या पप्पासोबत, कारण की त्याचे पप्पा पण त्याच्या एजनुसार होऊन त्याच्यासोबत खेळतात. सो हे बघणं पण मला खूप आवडतं. सो ते पण एन्जॉय करत आणि मी पण बघून एन्जॉय करत आहे. आणि मी घरी आल्यानंतर थोडं खाऊन घेतलं आणि संध्याकाळ झाली म्हणून म्हटलं थोडीशी वॉक घेऊया, कारण की थोडं बरं नव्हतं वाटत आणि थोडं फ्रेश पण नव्हतं वाटत म्हटलं. आणि संध्याकाळी मग थोडं बाहेर ट्रिपला पण थोडं खाऊन घेतलं. हे बघ काहीला सांग कुठे चाललास तू? काय खाणार आहे? मला दे ना थोडासा. काय चला. बाहेर गेल्यावर काही टॉयज, काही बॉल वगैरे नाही आणलं, हे असं होऊ शकत नाही. सो नेहमीप्रमाणे त्याने काही ना काही बॉल किंवा काही ना काही खेळणी तो आणतोच आणि दुसऱ्या दिवशी तो फेकून देणार किंवा हरवून टाकणार, हे तर नेहमीचंच आहे. सो चला. ओके चला. ओ चला. हा तिकडे जा, पप्पा म्हणाले तिकडे. हा एवढं जवळ नाही. आद्विक स्कूलला चालल्यापासून तो स्वतःचे गेम खेळतो आणि एन्जॉय करतो. नाहीतर आधी कसं त्याला मित्र लागायचे किंवा गार्डन लागायचं, मुलं लागायचे, रडायचा तो. आता तो त्यातल्या त्यात तो स्वतः काही ना काही करतो, क्रिएटिव्हिटी करतो आणि खेळतो किंवा स्कूलमधले काही ॲक्टिव्हिटीज ते घरात येऊन सांगतो, जसं सॉन्ग, म्युझिक, डान्स, हे सगळं करतो तो. मला तर खूप बरं वाटतं आहे की यार स्कूलमध्ये गेल्यापासून तो थोडासा एंगेज आहे आणि मला पण थोडा रिलीफ आहे. नाही तर मम्मा ते तो आता स्वतःचं स्वतः करतो. ये मजा आली का? Thanks for watching.